श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त आजच्या दिवशी शिक्षक दिनाचं आयोजन संपूर्ण देशभरात केलं जातं. आजच्याच दिवशी शिक्षणात उल्लेखनीय योगदान दिलेल्या देशभरातल्या शालेय शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येतं. या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी शिक्षकांची निवड ही 3 टप्प्यांमध्ये अत्यंत काटेकोर, पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीनं केली जाते. हे राष्ट्रीय पुरस्कार शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीनं प्रदान केले जातात. शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच विद्यार्थ्यांचं जीवन समृद्ध केलेल्या अशा सर्वोत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करणं हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे. शिक्षकांची शालेय शिक्षणासाठी असलेली वचनबद्धता, त्यांचे परिश्रम आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या असाधारण योगदानाचा गौरव या पुरस्कारांच्या निमित्तानं केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांचे प्रयत्न हे देशाला शैक्षणिक क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी मदत करतील आणि अधिकाधिक प्रतिभावंत शिक्षकी पेशात सामील होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. श्रोते हो, आजचा आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या महाराष्ट्रातील यंदाच्या विजेत्या शिक्षकांवर आधारित आहे. श्रोते हो, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सोमनाथ वामन वाळके यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची वाद्य वाजवायला शिकवलं आहे. स्किल बेस्ड म्हणजेच कौशल्याधारित शिक्षणासाठी नवनवे प्रयोग राबवले आहेत. कृती आधारित उपक्रम, माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवून रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमधले प्रयोगही ते यशस्वीपणे आपल्या शाळेत राबवत आहेत. सेन्सर वापरून त्यांच्या विद्यार्थ्यांनी अनेक छोटे प्रकल्पही केले आहेत. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराविषयी आणि भविष्यात असलेल्या योजनांविषयी सोमनाथ वाळके यांनी अधिक माहिती दिली. माझी जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन मिळावं, प्रत्येक विद्यार्थ्याने कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये पारंगत व्हावं आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं यासाठी वेगवेगळे प्रयोग मी सुरू केले. त्याच्यामध्ये संगीत असेल, गायन, वादन. कारण शाळेमधली काही मुलं ही त्यांची मातृभाषा वेगळी होती आणि शाळेमधली शिक्षणाची भाषा वेगळी होती. तर मग अशा मुलांच्या कथा, कविता रेकॉर्ड करून त्यांना ऐकवणं, हळूहळू त्यांना त्यांच्या बोलीभाषेकडून आपल्या प्रमाण भाषेकडे नेणं यासाठी हा प्रयोग मी केला होता. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून मुलांना शिकणं सोपं कसं होईल यासाठी मी काही प्रयत्न केले. क्लासरूमच्या माध्यमातून आज माझे विद्यार्थी जगभरातल्या शिक्षकांशी, शाळांशी संवाद साधत आहेत, नवनवीन गोष्टी शिकत आहेत. त्यासोबतच शाळेमध्ये मी ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगची सुरुवात केली. केवळ फळ्यावर किंवा पुस्तकामध्येच मुलांनी शिकू नये, तर शाळेचा प्रत्येक कोपरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मी वापरामध्ये आणला. शाळेमधल्या फरशीवर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मुलांना करता येतील अशा काही ड्रॉइंग्स काढल्या. त्या मदतीने मुलं शिकायला लागली. त्यासाठी रोबोटिक्सचं शिक्षण सुरू केलेलं आहे. मुलं आज वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट बनवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सर्सची जोडणी करून नवनवीन यांत्रिक खेळणी तयार करतात की ज्यायोगे मुलांना 21व्या शतकामध्ये आत्मनिर्भर बनता यावं, नवनवीन गोष्टी शिकता याव्यात. मेक इन इंडियाच्या अंतर्गत वेगवेगळ्या भविष्यामध्ये भारताला ज्या कुशल मनुष्यबळाची गरज लागणार आहे, तर अशा प्रकारचे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचं काम मी शाळेमधून करतोय. मुलांनी पुस्तकी शिक्षणासोबतच बाहेरच्या जगातील वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्यात. यासाठी ज्या काही गोष्टींचं ज्ञान त्यांना देता येईल त्यासाठी मी काम करतोय. जगाला सामोरं जाणारे विद्यार्थी जर तयार करायचे असतील तर त्याची आखणी आपल्याला आतापासूनच करावी लागेल. त्यासाठी मग मी स्किल बेस्ड एज्युकेशन बरोबरच 21व्या शतकातलं अत्याधुनिक शिक्षण मुलांना कसं देता येईल यासाठी इंग्रजी भाषेचे वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये सुरू केलेले आहेत. मुलांचं, कारण इंग्रजी आपण म्हणतो की जगामध्ये डोकावण्याची खिडकी आहे, त्यामुळं इंग्रजी भाषेचं विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं यासाठी मी इंग्रजीचे बरेचसे उपक्रम शाळेमध्ये राबवत आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आता मुलांना कोडिंग शिकवायला सुरुवात केलेली आहे. आत्ताच माझ्या विद्यार्थ्यांनी एक सौर ऊर्जेवर चालणारी कार तयार केली होती आणि त्याबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा त्याच्यामध्ये
वापर केला होता. 21व्या शतकातले जे कौशल्य आहेत ते कौशल्य मुलामध्ये यावेत यासाठी मी आता जास्तीत जास्त काम करतोय. आणि भविष्यातील माझा जो प्लॅन आहे की जगातल्या वेगवेगळ्या भाषा म्हणजे ज्या देशांमध्ये आज कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, मग जपान असेल, जर्मनी असेल, तर अशा प्रकारच्या देशांच्या भाषा सुद्धा मुलांना शिकवता येतील का, तर यावर मी काही एक विचार करतोय. भविष्यामध्ये ते सुद्धा काम मला करायचंय. बॅक बेंचर्स विद्यार्थी आपण ज्यांना म्हणतो, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत फारसं काही कोणी विचार करत नाही. पण मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांना जर आपण कुठल्या ना कुठल्या कौशल्यामध्ये निष्णात केलं तर हे विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी ठरू शकत नाहीत. त्यांचा चरितार्थ ते चांगल्या प्रकारे चालू शकतात. आणि माझ्या गावामधली जर परिस्थिती पाहिली तर एक छोटंसं खेडगाव आहे. गावातील बहुतांश मुलं ही गावातच असतात. त्याचं कारण असं आहे की दर्जेदार शिक्षण जर मिळालं नाही तर मुलांचं भवितव्य फारसं उज्ज्वल नसतं असं आपण पाहतो. त्यामुळे मुलांना प्राथमिक स्तरावर अधिकाधिक दर्जेदार शिक्षण देणं, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं याबाबत मी सध्या काम करतोय. त्या कामामध्ये माझे सहकारी शिक्षक असतील, माझे विद्यार्थी असतील, माझे ग्रामस्थ असतील, या सर्वांचं मोलाचं योगदान आहे. त्याबरोबरच प्रशासनाचं पाठबळ देखील आहे. आणि या सगळ्या गोष्टीमधून आज शाळेमध्ये जो काही बदल झालाय त्या बदलाचाच एक भाग म्हणून शासनाने सुद्धा आमच्या शाळेला मॉडेल स्कूलचा दर्जा दिलाय आणि आता शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. दुसरी एक गोष्ट, आपण जर नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जर विचार केला तर या शैक्षणिक धोरणातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करणं आता भविष्यामध्ये गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या काही गोष्टी शाळेमध्ये राबवता येतील त्या राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. श्रोतेहो, बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामू नाईक तांडा गेवराईचे शिक्षक शशिकांत संभाजीराव कुलथे यांनीही ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचं शाळेतलं गळतीचं प्रमाण विविध उपक्रम राबवून थांबवलं आहे. अशा मुलांसाठी वसतिगृह आणि भोजनाची सोय करून हसत खेळत शिकूया या अभिनव उपक्रमामधून संगीताचा वापर करून मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली आहे. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातला अंतर कमी करण्यावर त्यांचा भर आहे. निरनिराळी ॲप्स, ICT, तंत्रज्ञान आणि संगीतामुळे आपला विद्यार्थी शाळेत टिकला असल्याचं त्यांना समाधान आहे. आपल्या कामाबद्दल ते म्हणाले, माझी जी शाळा आहे ती जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि साधारणपणे बीड जिल्ह्यातील एका खेडेगावात तांड्यावर असणारी ही जी शाळा आहे तिचं या ठिकाणी असणारी जी लोक आहेत ती ऊसतोड कामगार आणि नॉमेडिक ट्राईब अंतर्गत असणारी जी बंजारा समाजाची लोक आहेत यांची मुलं माझ्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी या वर्गामध्ये प्रविष्ट आहेत. सर्वप्रथम या मुलांचे आई वडील हे ऊसतोड कामगार असल्यामुळं दरवर्षी त्यांचं स्थलांतर होतं आणि त्याच्यासोबत त्यांची मुलंही या ठिकाणी जात होती. तर या मुलांना शाळेमध्ये रोखण्यासाठी मी शाळेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचं वसतिगृह सुरू करून त्यांच्या जेवणाची सोय या शाळेमध्ये उपलब्ध केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या सर्व मुलांना आज शाळेमध्ये रोखलेलं आहे आणि 0 ड्रॉपआउट आम्ही निर्माण करण्यात यशस्वी झालेलो आहोत. त्याचबरोबर दुसरी महत्वाची समस्या अशी होती की या ठिकाणी या सर्व मुलांची बोलीभाषा जी होती ती गोरमाटी होती आणि त्यांना आपल्याला प्रमाण भाषा शिकवायची होती आणि म्हणून मग मी सुरुवातीला ती गोरमाटी भाषा शिकली. त्याच्यावर आधारित हसत खेळत शिकूया हे एक पुस्तकाचं मी लेखन केलं आणि मग त्याच्या माध्यमातून बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे घेऊन जाण्यासाठी हे पुस्तकाचा मी वापर केला. ती खूप उपयुक्त साधन म्हणून लाभलं. संगीत कलेचाही मी त्याच्यासाठी वापर केला की संगीत ही अशी कला आहे की तिला समजण्यासाठी कुठल्या भाषेची आवश्यकता लागत नाही. आणि मग हळूहळू मी संगीतातील वेगवेगळ्या प्रकारची स्वर असतील, छोटे गीतं असतील, प्रादेशिक भाषेतील गीतं असतील, वेगवेगळ्या प्रकारची गीतमंचातील गीतं असतील, ही सर्व गीतं या विद्यार्थ्यांना शिकवली. सुरुवातीला त्या गीतांचे किंवा मराठी शब्दांचे अर्थ त्यांच्या लक्षात येत नव्हते, परंतु असं लक्षात आलं की ते त्या शब्दांचे लय असेल किंवा त्या शब्दांची गती असेल किंवा उच्चार असतील ते या ठिकाणी ते करत होते. आणि मग हळूहळू मग त्याच्या माध्यमातून त्यांना आनंददायी पद्धतीने ही मुलं हळूहळू ती मराठी शब्दांचे उच्चार आणि त्याचा रिदम ते हळूहळू पकडत होते. आणि अशा प्रकारे मग आम्ही या वेगवेगळ्या समस्यातून या मुलांना मराठी आणि इंग्रजी भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. उच्च शिक्षण जे आपण पाहिलेलं आहे की उच्च शिक्षणामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची गळती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे एकतर कला शिक्षण आवश्यक आहे, त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणावर सुद्धा या ठिकाणी भर देणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक शिक्षण असतील तर त्याचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं तर असं मला वाटतं की आपण निश्चितच उच्च शिक्षणातील गळती आहे ती गळतीचं प्रमाण काहीशा प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. त्याच्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण जे 2020 या ठिकाणी आलेलं आहे तर या शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बहुविषयक शिक्षण याच्यावरती भर दिलेला आहे.
त्याचबरोबर नवनिर्मिती जी आहे विद्यार्थ्यांची, या नवनिर्मितीला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. त्याचबरोबर बहुभाषिक शिक्षण किंवा बोली भाषेतून शिक्षणाला सुद्धा या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर जीवन कौशल्यावर भर असणार आहे. जीवन कौशल्याचा वापर त्यांच्या दैनंदिन अध्यापनातून कसा करता येईल याच्यावरही भर या ठिकाणी दिलेला आहे. भारतीय प्राचीन संस्कृती आणि आधुनिक संस्कृती याचाही भर किंवा याचाही या ठिकाणी विकास कसा होईल, याची सांगड कशी घालता येईल, याचाही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विचार केलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे मी अगोदर हा मुद्दा सांगितला होता की पूर्व प्राथमिक वर्गांना या ठिकाणी या शैक्षणिक धोरणामध्ये जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्या वर्गांना जास्त फायदा होणार आहे. आनंददायी शिक्षण आहे. पूर्व प्राथमिक वर्ग हे आता शाळेला जोडले जाणार आहे. पूर्व प्राथमिक वर्गांना सुद्धा या ठिकाणी आता शिक्षणामध्ये जास्तीत जास्त कसं त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल, हे या नवीन शैक्षणिक धोरणाचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याचबरोबर जॉयफुल एज्युकेशन असेल, आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन असेल, तंत्रज्ञानयुक्त शिक्षण असेल, त्याचा वापर या ठिकाणी आज चालू आहे. आणि याच्याहून अधिक चांगल्या प्रकारचं शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं ICT अंतर्गत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांना आपल्याला योजना असतील, त्या कशा प्रकारे त्यांना मिळतील आणि कशा प्रकारे त्यांना चांगलं शिक्षण आपल्याला देता येईल, याच्यासाठी आगामी काळात मी निश्चितच प्रयत्नशील राहणार आहे. आणि ज्याच्या माध्यमातून माझ्या शाळेतील हा विद्यार्थी जो आज पूर्णपणे ड्रॉपआउट होत होता किंवा शाळाबाह्य होत होता, हो आज शाळेमध्ये आलेला आहे. आता शाळेमध्ये तो टिकलेला आहे. तर या विद्यार्थ्याचा संपूर्ण विकास आपल्याला करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. असं माझं ध्येय आहे की माझ्या शाळेतील एक तरी विद्यार्थी या संगीतातील क्षेत्रामध्ये, मग तो हार्मोनियम वादक असेल, तबला वादक असेल किंवा आणखीन कलाच्या कुठल्याही कला क्षेत्रामध्ये या ठिकाणी तो चांगला कलावंत म्हणून घडावा, चांगला विद्यार्थी म्हणून घडावा आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या प्रकारची जी काही ध्येय किंवा जे क्षेत्र उपलब्ध झालेले आहेत, याच्यामध्येही त्याने या ठिकाणी वेगवेगळं यश संपादन करावं. याच्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही संधी असतील, त्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आगामी काळात मी माझ्या पद्धतीने करणार आहे. श्रोते हो, बीड जिल्ह्यातल्या या 2 शिक्षकांबरोबरच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतल्या मुलांकरता स्टेम अभ्यासक्रमावर संशोधन करणाऱ्या मुंबईतल्या छत्रभुज नरसी शाळेच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना ICSC शाळा श्रेणीत विशेष पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आगामी काळातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाबद्दल सांगितलं. आपल्याकडची शिक्षण पद्धती गेले काही वर्षात शिक्षक केंद्रित न राहती ती आता विद्यार्थी केंद्रित होत आहे. रट्टा मारून शिक्षणापेक्षा शिक्षण घेताना विविध कौशल्य निर्माण करण्यावर जास्त भर देण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे आणि हे खरं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता विषय इंटरडिसिप्लिनरी म्हणजे आंतर विद्याशाखीय दृष्टिकोन ठेवून शिकवला गेला तर अनुभवात्मक शिक्षण मिळतो. याशिवाय विद्यार्थ्याच्या मूल्यमापन किंवा परीक्षा या उपयोगिता आधारित असायला पाहिजेत आणि विविध प्रकारच्या शिक्षण शैलींना पूरक असणे आवश्यक आहे. मुलींच्या शिकणे हे आपण आनंददायक बनवला पाहिजे. दैनंदिन रोजच्या जीवनाशी जोडता आलं पाहिजे, जेणेकरून लोकांना व्यावहारिक जीवनात आणि शाळेत शिकवलेल्या गोष्टी यांच्यामध्ये सुसंगतता दिसेल. उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करताना काही आर्थिक पाठबळ किंवा शिष्यवृत्ती अशा मार्गाने प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. नवीन एज्युकेशन पॉलिसी मुळे उपक्रमांवर आधारित शिक्षण, आधुनिक तांत्रिक नवकल्पना, स्टीम, अध्यापनशास्त्र म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या शैक्षणिक विषयांना एकत्रित करणारा उपक्रम. तसं शिक्षण, राष्ट्राभिमान, आदर आणि देशभक्ती निर्माण करणारा शिक्षक आणि शेवटी प्रत्येक अर्थाने सर्व समावेशक परिपूर्ण वर्ग आणि विद्यार्थी घडवणे असं काम करायचं आहे. श्रोते हो, चांगला शिक्षक हा नेहमीच काहीतरी वेगळं, हटके करून आपल्या विद्यार्थ्यांना एक वेगळी दिशा दाखवत असतो. पुस्तकी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन जीवनाच्या जवळचं असं शिकण्याची आणि नवं काही करण्याची उर्मी देत असतो. अशा सर्व हटके शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. याबरोबरच
आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले. निवेदन प्रज्ञा जांभेकर.